नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील मॅथ्स 1 मध्ये प्रोबॅबिलिटी या प्रकरणाचा विचार करत आहोत। त्याचा पहिलाच भाग आपण इथे सुरू करतोय। आजच्या भागामध्ये आपण पाहतोय प्रोबॅबिलिटी इंट्रोडक्शन, प्रोबॅबिलिटीची ओळख आणि रँडम एक्सपेरिमेंट अँड इट्स आउटकम या दोन पॉइंटवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। We use the following words to express the possibility in our daily conservation. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काही शब्द वापरतो कशासाठी? टू एक्सप्रेस द पॉसिबिलिटी, म्हणजे एखादी गोष्ट घडण्याची शक्यता किती आहे किंवा एखादी गोष्ट घडणे शक्य आहे की नाही या संदर्भात काही शब्द वापरतो। त्यातला पहिला शब्द आहे प्रोबॅबल। प्रोबॅबल म्हणजे काय? संभवता। दुसरा शब्द आहे मे बी। मे बी म्हणजे काय? बहुतेक। त्यानंतर इम्पॉसिबल, अशक्य। पुढचा शब्द आहे शुअर, म्हणजे निश्चित। त्याच्यानंतर आहे नियरली, म्हणजे जवळजवळ। आणि शेवटचा शब्द आहे 50-50, म्हणजे एखादी गोष्ट घडण्याची शक्यता 50-50। तर असे बरेच शब्द आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरत असतो। रीड द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग प्रेडिक्शन्स पॉसिबिलिटीज फॉर द फ्युचर। खाली काही स्टेटमेंट दिलेले आहेत, त्या स्टेटमेंटचा आपण विचार करणार आहोत। स्टेटमेंट रिगार्डिंग प्रेडिक्शन्स म्हणजे शक्यता, एखादी गोष्ट घडण्याच्या शक्यतेवर आधारित काही स्टेटमेंट्स इथं आहेत। त्यातलं पहिलं स्टेटमेंट आहे मोस्ट प्रोबॅबली द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे। आजपासून पाऊस सुरू होण्याची संभाव्यता आहे, म्हणजे आजपासून पाऊस पडण्याची संभाव्यता जास्त आहे। म्हणजे इथं प्रोबॅबली हा शब्द आहे, तो संभाव्यता दर्शवतो, पाऊस पडण्याची संभाव्यता दर्शवतो। पुढचं वाक्य आहे द इन्फ्लेशन इज लाईकली टू राईज, म्हणजे महागाई वाढण्याचा संभव खूप आहे। लाईकली टू राईज म्हणजे तर लाईकली हा शब्द काय दाखवतो? संभव खूप आहे। पुढचं वाक्य इट इज इम्पॉसिबल टू डिफीट इंडियन क्रिकेट टीम इन द नेक्स्ट मॅच। पुढच्या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाला हरवणे अशक्य आहे, म्हणजे इम्पॉसिबल, अशक्य असं दर्शवतो। आय विल शुअरली गेट फर्स्ट क्लास। आय विल शुअरली, निश्चितच मला पहिला क्लास मिळेल किंवा प्रथम श्रेणी मिळेल, त्याबद्दल मला निश्चित खात्री वाटते। शुअरली खात्री वाटते किंवा निश्चितच मला पहिला क्लास मिळेल। देयर इज नो पॉसिबिलिटी ऑफ पोलिओ इन्फेक्शन इफ अ चाइल्ड इज गिवन द पोलिओ व्हॅक्सिन इन टाइम्स। जर लहान बालकांना वेळेतच पोलिओची लस दिली तर त्यांना पोलिओचे इन्फेक्शन होणार नाही, म्हणजे शक्यता आहे की त्यांना होणार नाही। म्हणजे आता इथं जे स्टेटमेंट्स आहेत एकूण 5 स्टेटमेंट आहेत। त्याच्यामध्ये प्रोबॅबली हा शब्द आहे, लाईकली शब्द आहे, इम्पॉसिबल आहे, शुअरली, पॉसिबिलिटी। प्रोबॅबली इथं दाखवतो की पाऊस पडण्याची संभाव्यता आहे। लाईकली टू राईज म्हणजे महागाई वाढण्याची शक्यता आहे। इम्पॉसिबल म्हणजे क्रिकेट मॅचमध्ये भारतीय संघाला हरवणं अशक्य आहे, अशक्य वाटतं। शुअरली म्हणजे मला पहिला क्लास मिळेल याबद्दल खात्री आहे। शुअरली म्हणजे निश्चितच मला पहिला क्लास मिळेल। आणि इथं पॉसिबिलिटी म्हणजे एक लहान मुलांना जर पोलिओची लस दिली तर त्यांना पोलिओ न होण्याची शक्यता आहे। तर ह्या सर्व वाक्यातून आपण एकच गोष्ट पाहू शकतो की एखादी गोष्ट घडणार की नाही घडणार याच्याबद्दल शक्यता आपण वर्तवू शकतो। सो दीज आर द सम स्टेटमेंट्स अबाउट द पॉसिबिलिटी। नाउ हियर्स द नेक्स्ट पॉइंट। द ॲडजॉइनिंग पिक्चर शोज अ टॉस बिफोर अ क्रिकेट मॅच। इथे एक चित्र तुम्हाला दिले आणि वरती सांगितले इट इज अ रिलेटेड अबाउट क्रिकेट मॅच। क्रिकेट मॅचच्या संदर्भात हे चित्र आहे आणि ते एक पर्सन, एक व्यक्ती कॉइन टॉस करते। म्हणजे इथं चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं की एक व्यक्ती टॉस करत आहे। म्हणजे आपल्याला माहिती आहे की क्रिकेटचा सामना सुरू करण्यापूर्वी टॉस केलं जातं की प्रथम फलंदाजी कोण करणार, गोलंदाजी कोण करणार, बॅटिंग कोण करणार, बॉलिंग कोण करणार या संदर्भात। मग आपल्याला काय बघायचं? व्हॉट आर द पॉसिबिलिटीज, याच्यामध्ये पॉसिबिलिटीज काय आहेत, शक्यता काय काय आहेत
तर बघा कॉईन टॉस करतोय आपण, म्हणजे शक्यता काय असणार आहे पहिली, एक तर आपल्याला अशा प्रकारचा हेड मिळेल, त्याला काय म्हणतो आपण हेड, और किंवा काय होणार आहे, हेड नाही मिळालं तर दुसरा काय मिळणार आहे, टेल मिळणार. काय मिळणार आहे, टेल. अशा प्रकारचा आपल्याला टेल मिळेल. म्हणजे देअर आर पॉसिबिलिटीज, इट मे बी गेट हिअर्स अ हेड ऑर टेल्स. तुम्हाला एकतर हेड मिळेल किंवा टेल मिळेल. म्हणजेच देअर आर हाऊ मेनी पॉसिबिलिटीज, सो देअर आर 2 पॉसिबिलिटीज. हाऊ मेनी 2 पॉसिबिलिटीज आर देअर्स. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक लक्षात येईल की एक कॉईन टॉस केला, टॉस केल्यानंतर तुम्हाला एकतर हेड मिळेल किंवा टेल मिळेल. म्हणजे देअर आर 2 पॉसिबिलिटीज. सो वी शेअर द नेक्स्ट पॉइंट्स. देअर आर गिवन सम ॲक्टिव्हिटीज रिलेटेड दिस. सो लुक हिअर्स, there are activity 1, activity 2, activity 3. So these are simple activities. You can solve this yourself. In your textbook page number 114, there is given 3 activities. You solve yourselves. And so we see here next points. Look here, random experiments. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, यादृच्छिक प्रयोग. आता यादृच्छिक प्रयोग कशाला म्हणायचं तर पहा, the experiment in which all possible results known in advance. असा एक प्रयोग की ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व रिझल्ट आधीच माहिती असतात. असे प्रयोग की ज्याचे सर्व रिझल्ट आपल्याला आधीच माहिती असतात. बट नन ऑफ देम कॅन बी प्रेडिक्टेड विथ सर्टनली. पण त्यांच्यापैकी आत्ता कोणता रिझल्ट लागू होतो हे आपण सांगू शकत नाही. बट नन ऑफ देम कॅन बी प्रेडिक्टेड विथ सर्टनली. पण त्यापैकी, त्या सर्व रिझल्टपैकी कोणता रिझल्ट निश्चित आहे हे आपण सांगू शकत नाही. अँड देअर इज इक्वल पॉसिबिलिटी फॉर इच रिझल्ट्स. देअर इज इक्वल पॉसिबिलिटी फॉर इच रिझल्ट्स. प्रत्येक रिझल्टची पॉसिबिलिटी कशी असते, इक्वल असते. अशा प्रकारचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याला आपण म्हणतो रँडम एक्सपेरिमेंट्स. म्हणजे असा प्रयोग ज्याचे सर्वच्या सर्व रिझल्ट माहिती आहेत, पण आत्ताच्या क्षणी त्याचा रिझल्ट कोणता आहे हे आपण सांगू शकत नाही. पण प्रत्येक रिझल्टची शाश्वती पॉसिबिलिटी इक्वल आहे. नाव देर आर सम एक्झाम्पल्स. टॉसिंग अ कॉइन्स, म्हणजे एक कॉईन घेतला, टॉस केला. आपण कॉईन घेतो, टॉस करतो. कुठल्याही खेळाची सुरुवात करायची असेल, कोणत्याही खेळाची सुरुवात करायची असेल तर प्रथम कोण खेळणार या संदर्भात आपण टॉस करतो. मग फॉर एक्झाम्पल क्रिकेटचा सामना असेल, फुटबॉलचा सामना असेल. नेक्स्ट थ्रोईंग अ डाय. डाय माहिती आहे, एक फासा. फासा आपण ज्याला पृष्ठभाग 6 असतात, प्रत्येक पृष्ठभागावरती 1-1 अंक असतो, 1 ते 6 अंक असतात. असा फासा फेकल्यानंतर वरच्या पृष्ठभागावर येणारे संख्या काय असते. सो थ्रोईंग अ डाय. पिकिंग अ कार्ड फ्रॉम अ सेट ऑफ कार्ड्स बिअरिंग नंबर्स फ्रॉम 1 to 50. 1 ते 50 नंबर असणाऱ्या कार्डचा एक संच आणि त्याच्यातले एक कार्ड काढायचं आहे. मग त्यापैकी म्हणजे 1 ते 50 पैकी येणारा अंक त्यावरती असू शकतो. Picking a card from a pack of well-shuffled playing cards, etc. Picking a card from a pack of well-shuffled playing cards. तुम्हाला प्लेइंग कार्ड्स म्हणजे पत्त्याची पानं माहिती आहेत. एकूण 52 पानं असतात, त्यातील एक कार्ड तुम्हाला पिक करायचं, उचलायचं आहे. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला रँडम एक्सपेरिमेंटमध्ये सांगता येतील. नाव नेक्स्ट पॉईंट हिअरचा आउटकम. आउटकम म्हणजे काय, रिझल्ट. येणारा रिझल्ट आपला कसा असतो बघा. डेफिनेशन काय, रिझल्ट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज अन आउटकम्स. यादृच्छिक प्रयोगाचा जो काय रिझल्ट आहे तो रिझल्ट म्हणजे काय, आउटकम, निष्पत्ती होय. एक्झाम्पल्स लुक हिअर्स. इन अ रँडम एक्सपेरिमेंट ऑफ टॉसिंग अ कॉइन्स. कॉइन टॉस करण्याच्या प्रयोगामध्ये काय होतं, देअर आर ओनली 2 आउटकम्स. तिथं 2च फक्त निष्पत्ती असतात, आउटकम असतात. हाऊ मेनी, 2 आउटकम्स. सो देअर इज 1 इज हेड अँड सेकंड इज टेल्स. म्हणजे हेड आणि टेल, हेड किंवा टेल्स अशा प्रकारचे 2 आउटकम्स इथं असतात. इन सेकंड एक्झाम्पल्स, इन अ रँडम एक्सपेरिमेंट ऑफ थ्रोईंग अ डाय. एकच डाय आपण थ्रोईंग केला, फेकला, तर देअर आर 6 आउटकम्स. हाऊ मेनी, 6 आउटकम्स. तिथं 6 आउटकम्स आहेत. 1 or 2 or 3 or 4 or 5 or 6. म्हणजे 1 ते 6 पैकी 1 ते 6 या अंकापैकी कोणताही एक अंक तिथं येईल.
पुढचं एक्झाम्पल आहे, इन अ रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ पिकिंग अ कार्ड बिअरिंग नंबर्स फ्रॉम 1 to 50. 1 ते 50 अंकांचा एक बंच आहे, त्याच्यामधील आपल्याला एक कार्ड काढायचं आहे. तर काय येणार तिथं, देअर आर 50 आउटकम्स. देअर आर 50 कार्ड्स, सो देअर आर 50 outcomes. How many? It is a 50 outcomes. So these are some examples for outcomes. Now here's the next examples. We share some detailed information about well shuffled pack of 52 cards. 52 पत्त्यांचं बंच एक असतो, तुम्हाला माहिती आहे, पत्त्याच्या पानानं तुम्ही खेळता. तर याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती घ्यायचं आहे. काय घ्यायचं, अ कार्ड इज ड्रॉन रॅन्डमली फ्रॉम ए पॅक ऑफ वेल शफल्ड प्लेइंग कार्ड्स. व्यवस्थित पिचलेल्या 52 कार्डाच्या संचामधून आपल्याला एक कार्ड यादृच्छिकपणे काढायचं, रॅन्डमली काढायचं आहे. सो देअर आर 52 कार्ड्स इन अ पॅक इज शोन बिलो. त्या पॅकमध्ये किती कार्ड असतात, 52 कार्ड असतात. ही 52 कार्ड कुठल्या प्रकारचे असतात त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. सो लुक हिअर्स, टोटल कार्ड 52. हाऊ मेनी कार्ड इट इज, 52 कार्ड्स. सो दिस 2 कार्ड्स आर डिवायडेड इन फर्स्ट 26 रेड कार्ड्स. त्या 52 कार्डापैकी 26 पानं जी आहेत ती कशी असतात, लाल रंगाची असतात. आणि उरलेली 26 पानं जी आहेत ती कशी ब्लॅक कलरची असतात. म्हणजे दिस टोटल 52 कार्ड्स डिवायडेड इन रेड कार्ड्स अँड ब्लॅक कार्ड्स. म्हणजे 52 पानं जी आहेत ती लाल रंगामध्ये 26 आणि ब्लॅक रंगामध्ये 26 पानं असतात. म्हणजे ही जी काय 52 कार्ड्स आहेत त्यापैकी रेड कलरची 26 आहेत आणि ब्लॅक कलरची 26 आहेत. Now again these 26 red cards are divided into parts in 13 and 13. So in that 13 heart cards, जी 26 लाल रंगाची पानं आहेत त्याच्यामध्ये 13 जी पानं आहेत ती हार्ट कार्ड असतात. आता हार्ट कार्ड म्हणजे काय, अशा प्रकारचं चित्र, त्याला आपण बदाम म्हणतो. काय म्हणतो, बदाम. देन रिमेनिंग 13 कार्ड्स इट इज अ डायमंड कार्ड्स. म्हणजे ह्या 26 कार्डांचं वर्गीकरण कसं केलंय, 26 पैकी 13 कार्ड आहेत ती हार्टची कार्ड आहेत आणि उरलेले 13 कार्ड जे आहेत ते डायमंडचे आहेत. कोणाचे आहेत, डायमंड कार्ड्स. म्हणजे बघा, टोटल 52 कार्ड आहेत, त्या 52 पैकी लाल रंगामध्ये 26 कार्ड आहेत आणि त्या 26 मध्ये जी 13 कार्ड आहेत ती हार्टची आहेत आणि राहिलेली 13 कार्ड ही डायमंडची आहेत. आता 26 ब्लॅक कार्ड कशा प्रकारचे आहेत, तर बघा याच्यातील 13 जी कार्ड आहेत ती कशी आहेत, क्लब कार्ड आहेत. कसले आहेत, क्लब कार्ड. तर अशा प्रकारचं चित्र आहे, त्याला आपण क्लब म्हणतो. त्यानंतर राहिलेली जी 13 कार्ड आहेत ती कशी स्पेड कार्ड आहेत. कसले आहेत, स्पेड. अशा प्रकारचं चित्र असेल तर त्याला आपण स्पेड कार्ड म्हणतो. म्हणजे बघा इथं 52 कार्डाचे एकूण 4 भाग पडले. 52 पैकी 13 कार्ड हार्टचे आहेत, 13 डायमंडचे आहेत, 13 क्लबचे आहेत आणि 13 स्पेडचे आहेत. आता आणखी सविस्तर माहिती आपण याची बघतोय. तर बघा, इन अ पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स देअर आर 4 सेट्स. या प्लेइंग कार्डमध्ये 4 सेट्स आहेत. किती सेट्स आहेत, 4 आहेत. इथं तुम्हाला वरती दिसतं 4 सेट. नेमली त्याला नाव आहे, पहिलं आहे हार्ट. पहिलं कुठलं आहे, हार्ट. इथं हे हार्ट तुम्हाला दिसतं. दुसरा सेट जो आहे तो आहे डायमंड. कुठला आहे, डायमंड. इथं तुम्हाला डायमंड दिसतो. तिसरा जो सेट आहे तो आहे क्लब. कुठला आहे, क्लब. इथं क्लबचं चित्र तुम्हाला दिसतं. आणि चौथा आहे स्पेड. स्पेड म्हणजे काय, हे अशा प्रकारचं चित्र असणारी पान. तर असे एकूण 4 सेट आहेत. म्हणजे 52 पत्त्यांची जी पानं आहेत त्याचे हे 4 सेट आहेत. त्यातला पहिला आहे हार्ट, दुसरा आहे डायमंड, तिसरा आहे क्लब आणि चौथा आहे स्पेड. नाव इन इच सेट देर आर, या प्रत्येक सेटमध्ये 13 कार्ड्स आहेत. या प्रत्येकाचा सेट घेतला तर या प्रत्येकामध्ये किती आहेत, 13 कार्ड्स आहेत. 13 कार्ड कसे आहेत, ॲज अ किंग. त्याच्यामध्ये किंग आहे, क्वीन आहे, जॅक आहे, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 अँड एस. ह्या प्रत्येकाची म्हणजे या प्रत्येक सेटमध्ये अशी 13 कार्ड आहेत. कुठली कुठली, किंग आहे, क्वीन आहे, जॅक आहे, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 अँड एस. असे एकूण 13 कार्ड ह्या प्रत्येक सेटमध्ये आहेत. किंग, क्वीन अँड जॅक आर नोन ॲज फेस कार्ड. किंग, क्वीन अँड जॅक आर नोन ॲज अ फेस कार्ड. इथं किंग आहे, क्वीन आहे आणि जॅक आहे. या प्रकारची जी कार्ड आहेत त्यांना आपण काय म्हणतो, फेस कार्ड. त्याला काय म्हणतो आपण, फेस कार्ड.
In each pack of cards there are 4 cards of kings. या प्रत्येक पॅकचा विचार केला. In each pack of cards there are 4 cards of king. 4 कार्ड कोणाचे असतात? राजाचे असतात. 4 कार्ड क्वीनचे असतात आणि 4 कार्ड जॅकचे असतात. म्हणजे किंग 4 असतात, क्वीन 4 असतात आणि जॅक 4 असतात. Therefore the total face cards are 12. म्हणून फेस कार्ड किती आहेत? 12 आहेत. इथं ह्या स्टेपमध्ये आपण बघितले की इन ईच पॅक ऑफ कार्ड्स देर आर 4 कार्ड ऑफ किंग्स, 4 कार्ड ऑफ क्वीन्स अँड 4 कार्ड ऑफ जॅक. म्हणजे किंग 4 असतात, क्वीन 4 असतात आणि जॅक सुद्धा 4 असतात. तशा पद्धतीने एस सुद्धा 4 असतात. काय असतात? एस. हे एस 4 प्रकारची कार्ड कशी असतात ते आपल्याला बघायचं आहे या चौकटीमध्ये. सो वी शेअर्स 4 कार्ड ऑफ एस. फर्स्ट कार्ड इज ace of spade because here's picture of spade. Second, ace of heart because here picture of heart. And third, ace of club, here picture is club. And fourth, ace of diamonds, here picture is diamond. तर अशा पद्धतीने 4 कार्ड एस चे आहेत. नाउ नेक्स्ट पॉइंट, इक्वली लाइकली आउटकम्स. समसंभाव्य निष्पत्ती. इक्वली लाइकली आउटकम म्हणजे काय? समसंभाव्य निष्पत्ती. इफ अ डाय इज थ्रोन, एखादा फासा फेकला. एनी ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 2 3 4 5 6 मे अपियर ऑन द अपर फेस. तर वरच्या पृष्ठभागावर 1 ते 6 पैकी कोणताही अंक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सेकंड, इट मीन्स दॅट इच नंबर इज इक्वली लाइकली टू ऑकर्स. याचा अर्थ असा होतो की प्रत्येक नंबरला समसंभाव्य निष्पत्ती आहे. प्रत्येक नंबरची तर समसंभाव्य निष्पत्ती आहे म्हणजे प्रत्येक नंबरला इथं चान्स आहे, समान संधी आहे. हाऊएव्हर इफ अ डाय इज सो फॉर्म्ड दॅट अ पर्टिक्युलर फेस कम अप मोस्ट ऑफन देन दॅट डाय इज बायस्ड. असे काही डाय असतील की तो डाय फेकल्यानंतर त्याच्यावरच्या पृष्ठभागावरती जर एखादा विशिष्ट अंकच येत असेल, विशिष्ट घटकच येत असतील तर असे डाय हे बायस्ड असतात म्हणजे सदोष असतात. कसे असतात? सदोष. इन दिस केस द आउटकम्स आर नॉट लाइकली टू ऑकर इक्वली. अशा केसमध्ये येणाऱ्या निष्पत्ती ह्या समसंभाव्य निष्पत्तीच्या नसतात. हिअर वी अज्युम दॅट ऑब्जेक्ट युज्ड फॉर रॅन्डम एक्सपेरिमेंट्स आर फेअर ऑर अनबायस्ड. इथं आपण एक गृहीत धरायचं आहे की जे ऑब्जेक्ट आपण ह्या रॅन्डम एक्सपेरिमेंटमध्ये वापरणार ते फेअर ऑर अनबायस्ड असतात म्हणजे निर्दोष असतात. कसे असतात? निर्दोष असतात म्हणजे वापरणे योग्य असतात. A given number of outcomes are said to be equally likely if none of them occurs in preference to others. दिलेल्या सर्व निष्पत्ती ची शक्यता जर समान असेल, ज्या काही तुम्हाला निष्पत्ती मिळतात त्या निष्पत्तींची शक्यता जर समान असेल तर अशा निष्पत्तीला समसंभाव्य निष्पत्ती असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इफ अ कॉइन इज टॉस्ड पॉसिबिलिटीज ऑफ गेटिंग हेड ऑर टेल्स आर इक्वल्स. उदाहरणादाखल बघायचं झालं तर एक कॉइन टॉस केला. कॉइन टॉस केल्यानंतर पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग हेड ऑर टेल आर इक्वल म्हणजे छापा मिळण्याची शक्यता किंवा काटा मिळण्याची शक्यता कशी आहे? समान आहे. मग अशा प्रकारची शक्यता जर समान असेल तर त्याला आपण काय म्हणतो? इक्वली लाइकली आउटकम्स. काय म्हणतो? इक्वली लाइकली आउटकम्स, समसंभाव्य निष्पत्ती. A die having numbers from 1 to 6 on its different face is thrown. एक डाय घेतला ज्याच्यावरती नंबर 1 ते 6 आहेत म्हणजे प्रत्येक पृष्ठभागावरती 1 अंक आहे. असे 1 ते 6 पृष्ठभागावरती 1 ते 6 अंक आहेत. अँड इट इज थ्रोन आणि तो डाय आपण फेकला. तर तुम्ही काय करायचं आहे? चेक द पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग वन ऑफ द नंबर्स. चेक द पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग वन नंबर ऑफ द नंबर्स. तर त्या अंकापैकी एखादा अंक मिळण्याची पॉसिबिलिटी शक्यता किती आहे ते चेक करा. हिअर ऑल आउटकम्स आर इक्वली लाइकली. इथं सर्व ज्या निष्पत्ती आहेत त्या निष्पत्ती कशा आहेत? समसंभाव्य निष्पत्ती आहेत. आर इक्वली लाइकली आउटकम्स. So as like in this topic we see random experiments and equally likely outcomes. Now using all this information you solve practice set 5.1. आपण पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये याचाच पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन.